अजित पवार यांचा विमान अपघात 28 जानेवारीला झाला। आज 26 फेब्रुवारी ही तारीख आहे। आज 25 फेब्रुवारी तारीख आहे आणि अवघे 2 ते 3 दिवसात अजित पवारांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण होईल। अजून सुद्धा या अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट नाहीये, परंतु विमानात बिघाड होता, विमान सदोष होतं, म्हणूनच अजित पवारांचा विमान अपघात झाला का हा सगळ्यात मोठा प्रश्न आता उपस्थित झालाय। कारण DGCAनं एक मोठी कारवाई VSR या कंपनीवरती केली आहे, ज्या कंपनीच्या लिअरजेट विमानामधनं अजित पवार प्रवास करत होते। या कंपनीच्या इतर 4 लिअरजेट विमानांच्या उड्डाणावरती DGCAनं बंदी घातली आहे। तर 5वं विमान अजित पवारांच्या अपघाताच्या वेळेला अपघातग्रस्त झालं, क्रॅश झालं। तर उर्वरित 4ही लिअरजेट विमानं ही उड्डाणासाठी योग्य नसल्याचा ठपका DGCAनं ठेवलाय। त्यामुळे अजित पवारांचं विमान सुद्धा सदोष होतं का हा प्रश्न आता निर्माण झालाय। उड्डाणासाठी योग्य नसलेल्या विमानानं प्रवास केल्यामुळेच अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला का असाही सवाल आता उपस्थित होतोय। आणि असं जर झालं असेल तर याला जबाबदार कोण आहे आणि दोषी ठरणाऱ्या VSR कंपनीवर नेमकी कारवाई काय होणार हाच सगळ्यात मोठा सवाल उपस्थित झालाय। तर अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCAनं एक विशेष सुरक्षा ऑडिट केलेलं होतं VSR कंपनीचं आणि याच विशेष सुरक्षा ऑडिटमध्ये नेमके कोणकोणते मुद्दे हे आक्षेप घेण्यासाठी ठरले त्यावरती एक नजर टाकूया। VSRच्या सुरक्षा ऑडिटमध्ये अनेक नियमांचा भंग केल्याचं निदर्शनास आलं। उड्डाणाची योग्यता, हवाई सुरक्षा आणि उड्डाण नियोजनाच्या निकषांचा नियमभंग झाल्याचा ठपका ठेवला गेला। विमानाच्या देखभालीमध्ये सुद्धा अनेक त्रुटी आढळून आल्या। त्यामुळे VSRच्या उर्वरित 4 विमानांवरती बंदी घालण्यात आली आहे। त्रुटींबाबत सखोल विश्लेषण अहवाल सादर करण्याचे आदेश दिले गेले आहेत। तर DGCAनं विमानांसाठी सेफ्टी रँकिंग सिस्टीम लागू होणार असल्याचं म्हटलंय। फ्लाईट ड्युटी टाईमची मर्यादा उल्लंघन केल्यास वैमानिकाचा परवाना 5 वर्षांपर्यंत निलंबित केला जाईल। तर DGCAनं हा ठपका चौकशीअंती तपास अहवालामध्ये ठेवलेला आहे। दरम्यान रोहित पवार हे सातत्यानं अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित करतात, प्रश्न उपस्थित करतात आणि जेव्हा DGCAनं VSR वरती हा ठपका ठेवला त्यानंतर रोहित पवारांनी संधी साधून आज मुंबईतलं मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानक गाठलं आणि कंपनीच्या विरोधात VSR कंपनीच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी, असा आग्रह त्यांनी पोलिसांकडे धरला। सोबतच DGCAच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी रोहित पवारांची होती। यावेळी रोहित यांच्यासोबत अमोल मिटकरी, संदीप क्षीरसागर सुद्धा उपस्थित होते। यावेळी रोहित पवार आणि अमोल मिटकरींची पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली। दरम्यान रोहित पवारांची तक्रार स्वीकारली आहे आणि लवकरच योग्य कारवाई केली जाईल असं आश्वासन मुंबई पोलिसांच्या वतीनं दिलं जातं। FIR हा करायला तिथं लॅपटॉप आणला गेला होता आणि माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती। मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे DCP इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही FIR होणार नाही। त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही FIR करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, पण आम्ही ही FIR नोंद करू शकत नाही। मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या DCPला की ज्याच्यामुळे ते FIR करून देत नाहीत? अजितदादांच्या बाबतीत असा वेगळा न्याय का? आता आम्ही निर्णय तिथं घेतलेला आहे की हे आमचा FIR तर इथं करून देत नाहीत। त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता बारामतीचे जे कुठले PI असतील, एअरपोर्ट ज्यांच्या अंतर्गत येतं, माझ्या अंदाजे ग्रामीण विभागाच्या अंतर्गत येतं, त्या ग्रामीण PIकडे जाऊन तिथं आम्ही तिथं प्रयत्न करू। तो प्रयत्न करत असताना ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात, सत्तेत असणारे, आज सत्तेत बसणारे जे कोणी नेते असतील ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला तिथं बघावं लागेल। FIR आज का करण्याचा निर्णय आम्ही इथं घेतला, ह्याच्या आधीसुद्धा आम्ही FIR करू शकलो असतो, पण काल जर आपण बघितलं तर DGCA कडनं एक तिथं सर्क्युलर काढण्यात आलं
त्यांनी तिथं एक जी VSR नावाची कंपनी आहे यांच्यावर DGCA फक्त 5 विमानावर म्हणजे 25 विमानं त्या कंपनीची असतील पण 5 विमानावर तिथं कारवाई करून त्याला ग्राउंड केलं. म्हणजे काल जे पत्र DGCA काढलं त्याच्यामध्ये VSR कंपनी जबाबदार आहे हे तिथं प्रत्यक्षपणे तिथं सांगितलं. तर अजित पवारांच्या विमान अपघातावरनं रोहित पवार कमालीचे आक्रमक झालेले आहेत. दरम्यान रोहित पवार करत असलेल्या आरोपांची चौकशी केली जावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांच्याकडनं केली जाते. तर रोहित पवारांच्या आरोपांवरती टीका केली आहे नवनाथ बन यांनी. मला असं वाटतं पूर्ण रिपोर्टही येऊ द्या. अर्थातच रोहितच्या भावना या मी पूर्णपणे समजू शकते. ज्या दिवसापासून हे ही घटना घडली, दुर्दैवी घटना घडली, आमच्या घरात सगळेच अस्वस्थ झालेत. कारण का म्हणजे आम्ही अजूनही खरं वाटत नाही की ती गोष्ट अशी झाली आहे. आणि सगळ्याच आमच्या कुटुंबाने, आमच्याही कुटुंबात आणि दादाबरोबर जे बाकीचेही 4 लोक गेले त्यांच्याही कुटुंबात. आणि त्याच्यामुळे मला हा एक पहिला टप्पा आहे ज्याच्यात जी सरकारने एक निर्णय घेतला आहे त्याचं मी स्वागत करते. अजितदादांच्या विमान अपघाता प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक रोज उठून पत्रकार परिषद घेण्याचं काम रोहित पवार यांच्या माध्यमातून केलं जात आहे. संजय राऊतांनी असा दावा केला की रोहित पवार आणि संजय राऊत हे एकमेकांना भेटणार आहेत. संजय राऊत यांना गुरु करण्याचं काम रोहित पवार यांनी केलंय. जसं रोज सकाळी उठून संजय राऊत आपला भोंगा वाजवतात, आपल्याकडे काहीही पुरावे नसताना आरोप करतात, अगदी त्यांचं शिष्यत्व घेण्याचं काम रोहित पवार यांनी केलंय. रोज उठायचं, PPT प्रेझेंटेशन द्यायचं, हा रोहित पवार यांचा धंदा झालाय. त्यामुळं ते हे प्रसिद्धीसाठी करतायत का हा आमचा सवाल आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.